बदलापूर घटनेच्या निषेधार्थ आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीने इस्लामपूर तहसीलदार यांना निवेदन देण्यात आलं आहे। आरोपीवर लवकरात लवकर कारवाई व्हावी, आरोपीला फाशीची शिक्षा द्यावी या मागणीचं निवेदन आज सांगली जिल्हा उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीने इस्लामपूर तहसीलदार यांना देण्यात आलं आहे। बदलापूर घटनेचा निषेध व्यक्त करत महायुती सरकारला देखील धारेवर धरलाय। बदलापूरमध्ये ह्या मुलींच्यावर अत्याचार केला ते अक्षरशः म्हणजे सांगायला सुद्धा आम्हाला बेकार वाटतंय की महाराष्ट्र आपला चाललाय कुठं आणि काय चाललंय हे शाळेतनी। आज ते तुम्ही म्हणताय की हा माणूस जे काय म्हणतात ते मेंदू बिघडलाय, तर मग त्याला शाळेत ठेवलाच का? मग त्याचा मेंदू बिघडला होता ना, 3 लग्न केली, त्याला कळलं नाही का? आज आमच्या महिला मुली किती आज व्यवस्था आहे का? कुठं गेलं तरी आज महिलांना आमच्या भीती आहे। हे महाराष्ट्रात चाललंय काय? आणि ह्या सरकारनं ह्याच्यावर दखल घ्यावी। जर नाही दखल घेतली तर आमच्याकडे द्या, आम्ही त्याचं काय करायचं ते आम्ही करू, कारण आम्ही कायदा हातात घेणार नाही। आम्ही तुम्हाला सांगतोय की आज त्याचं काय करणार आहे तुम्ही? फक्त 4 दिवस ठेवून लगेच त्याला सोडू नका। त्याला जर आज सोडला ना कुत्र्याला त्या मोकाट, तर ते परत आणि दुसरी कुत्री अशीच भुकतेली। तर अशा कुत्र्यांना का नाही आमच्या ताब्यात द्या, आम्ही काय करायचं ते आम्ही करू। म्हणून आम्ही ते निषेध करतोय ह्या सरकारचा। तुम्ही गप्प बसू नका। अरे तुम्हाला पण आया बहिणी आहेत ना, तुमच्या मुली आज शाळेत जातात का नाही? आज आम्हाला भीती वाटत्या। आमच्या नाती मुली आज 80 वर्षाच्या महिलांना सुद्धा सोडत नाहीत हे नालायक। ह्या नालायकांचं करायचं काय? तर ह्या सरकारचा आम्ही निषेध करतोय। सांगली जिल्हा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे याच्या वतीनं आणि इस्लामपूर शहर शिवसेना आणि महिला शिवसेनेच्या वतीनं आज आम्ही तहसीलदारांना निवेदन दिलेलं आहे की आमच्या भावना ह्या जनमानसांच्या भावना आहेत, त्या तुम्ही वरिष्ठांपर्यंत पोचवाव्यात। या नराधमावर तर कारवाई झालीच पाहिजे, परंतु दुर्दैवानं ह्या राज्यातली कायदा सुव्यवस्था राहिली का नाही असं म्हणण्याचा हा प्रश्न या ठिकाणी निर्माण झालेला आहे। रोज असे प्रकार घडत आहेत महाराष्ट्रामध्ये, महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये रोज घडत आहेत। महिलांच्या बाबतीत घडत आहेत, शेतकऱ्यांच्या बाबतीत घडत आहेत। त्यामुळे तात्काळ गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यावा ही पहिली मागणी आहे। हिची चौकशी, कारण ती संस्था एका पक्षाशी संबंधित आहे असं समजतं आहे, त्यामुळे त्यांना वाचवायचा प्रकार या ठिकाणी चालला आहे। दुर्दैवानं तो होऊ नये, नाही तर महाराष्ट्र पेटल्याशिवाय राहणार नाही। तुम्ही ठीक आहे महिलांचा सन्मान करताय, म्हणजे एका बाजूला सन्मानाचं दाखवायचं, तुम्हाला त्या गोष्टी करायला वेळ आहे, त्याचं राजकारण करायला वेळ आहे, परंतु मुख्यमंत्री त्याच शेजारचे असलेले त्यांना मात्र बदलापूरला जायला वेळ नाही आहे। ही खेदाची गोष्ट आहे। मुख्यमंत्री गायब होतात, मुख्यमंत्री सापडू शकत नाही। त्यामुळे आम्ही या मुख्यमंत्र्याचा, या गृहमंत्र्याचा आम्ही निषेध करतो आहे। तात्काळ त्या आरोपीवर कडक शासन झालं पाहिजे, त्याला जाहीर फाशी या ठिकाणी झाली पाहिजे। नाही निर्णय झाला तर महाराष्ट्रात उद्रेक झाल्याशिवाय राहणार नाही। जय हिंद, जय महाराष्ट्र।